बियर बायसेपचा एक डायलॉग आणि त्याच्यानंतर अख्खी कॉन्ट्रोवर्सी तयार झाली ज्यावेळेला तो रात्रीतून व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर त्यावेळेला तो अमेरिकेत होता. अमेरिकेत काही शो सेटल केलेले होते, कित्येक कोटी रुपये त्याच्या आयुष्यातले तिथे लागलेले होते आणि जर ते शो झाले नसते तर कदाचित तो बर्बाद झाला असता. मंडळी, समय रैनाचा रिसेंटली एक व्हिडिओ बघितला. तो व्हिडिओ बघण्याआधी मी त्याचे काही व्हिडिओ कुठलेही बघितलेले नव्हते. त्याचं नाव फार चर्चेत येत होतं. मग हा समय रैना कोण, तो काय करतो, हे सगळं थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यानं टाकलेला काही दिवसांपूर्वीचा एक स्टँडअपचा मोठा 1 तासभराचा व्हिडिओ बघितला आणि तो बघितल्यानंतर त्यातून काय विश्लेषण समोर आलं. 5 ते 7 मुद्दे त्यानं असे मांडले की जे बघितल्यानंतर प्रत्येक इन्फ्लुएन्सरनं शिकलं पाहिजे, प्रत्येक माणसानं अनुभवलं पाहिजे आणि त्या शिकवणी नेमक्या काय होते ह्या व्हिडिओतून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्ही समय रैनाचे चाहते असाल नसाल तरीसुद्धा तुम्हाला या गोष्टी आवर्जून पाहिल्या पाहिजेत, समजून घेतल्या पाहिजेत की इथला समाज नेमका कसा आहे, इथली लोकं नेमकी कशी आहेत. कालांतरानं तुमच्यावरती जेव्हा वाईट प्रसंग येतील त्यावेळेला लोक नेमकी काय भूमिका घेणार आहेत हे समजून घेणार आहे. 5 ते 7 पॉईंट आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समय रैनाने त्याच्या व्हिडिओमधून सांगितलं ते म्हणजे सगळं ज्यावेळेला आयुष्यामध्ये चांगलं घडत असतं, त्याच्याकडे चांगले फॉलोअर्स होते, चांगली व्ह्यूवरशिप होती, मिलियन्समध्ये व्हिडिओ जात होते, त्यावेळेला अनेक लोक होती की जी त्याला स्वतःहून भेटण्यासाठी तरसत होती. त्याची वेळ कधी मिळते, त्याच्या चॅनलवरती कधी जाता येते, त्याच्या त्या कार्यक्रमात मला कधी सहभागी होता येते म्हणून अनेक जण प्रयत्न करत होते. मात्र जेव्हा वाईट वेळ आली त्यावेळेला कोण होतं, त्याला कोणीही सोबत लोक राहत नाहीत. हा सगळ्यात महत्त्वाचा संदेश त्याने त्याच्यातून देण्याचा प्रयत्न केला की ज्यावेळेला वाईट काळ येतो त्यावेळेला लोक रात्रीत बदलतात आणि तुमच्याबद्दलचा एक दृष्टिकोन वाईट करून टाकतात. ही वास्तविकता आहे. दुसरा त्यानं महत्त्वाचा संदेश दिला त्यावेळेस तो म्हणजे असा होता की ज्यावेळेला सगळं चांगलं असतं त्यावेळेला लोक चांगलं म्हणतात, मात्र वाईट येतं त्यावेळेला वाईट म्हणतात आणि वाईट काळामध्ये कोणीही सोबत नाही. वाईट काळात सोबत कोण असतंय तर आई, वडील आणि एक चांगला मित्र, ह्या 3च व्यक्ती त्याच्यासोबत होत्या. म्हणून आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की ज्या वेळेला आपल्याला भविष्यामध्ये आपण आत्ताचं आपला सभोवतालचं सर्कल खूप चांगलं आहे, लोक मला चांगलं म्हणतायत, वाहवाही करतायत म्हणून आपण त्यांच्या जीवावरती निश्चितपणे अनेक धाडसं करायला लागतो. मात्र ज्यावेळेला वाईट वेळ येते त्यावेळेला आपल्या चांगल्या काळामध्ये आपण आई वडिलांकडे किती लक्ष देतोय, आपल्या हक्काच्या मित्रांकडे किती लक्ष देतोय हे लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे वाईट वेळेमध्ये ही हक्कानं उभी राहणारी माणसं जी सोबत असतील ना तीच तुमची खरी माणसं आहेत हे लक्षात घ्यायला लागेल. त्यानंतर तिसरा संदेश त्यानं दिला तो म्हणजे वाईट काळामध्ये काय करायचं, कसं हँडल करायची सिच्युएशन. तर वाईट काळामध्ये तो अमेरिकेत होता ज्यावेळेला तो रात्रीतून व्हिडिओ व्हायरल झाला आणि जसं की दाखवलं गेलं की बियर बायसेपचा एक डायलॉग आणि त्याच्यानंतर अख्खी कॉन्ट्रोवर्सी तयार झाली आणि त्यानंतर त्यावेळेला तो अमेरिकेत होता. अमेरिकेत काही शो सेटल केलेले होते, कित्येक कोटी रुपये त्याच्या आयुष्यातले तिथे लागलेले होते आणि जर ते शो झाले नसते तर कदाचित तो बर्बाद झाला असता. मात्र त्याही काळामध्ये शांत राहणं आणि स्वतःवरती विश्वास ठेवून, आपल्या झालेल्या अनुभवलेल्या परिस्थितीवरती विश्वास ठेवून आपल्याला तो शो करावाच लागेल हा माइंडसेट तयार करून शांततेनं ते US त्यानं शोजसुद्धा केले आणि त्यामुळं कदाचित त्याचं होणारं मोठं नुकसान थांबवू शकला. त्यामुळं अत्यंत वाईट परिस्थिती आली म्हणून हादरून जायचं नाही तर स्टँड बाय राहायचं, शांत राहायचं. हे समय रैनाच्या व्हिडिओतून एक गोष्ट आणखीन शिकायला मिळाली. त्यानंतर आणखीन एक लक्षात आलं की जसं दिसतं तसं अजिबात जगात नसतं हे त्याच्यातून दिसून आलं. कारण त्यात फार सुंदर पद्धतीने त्यांना सांगितलं की सोशल मीडियावरती जी बोलतात माणसं तशी असतातच असं नाही, जे दाखवलं जातं ती वास्तविकता असेल असं अजिबात नाही. बियर बायसेपचा व्हिडिओ व्हायरल झाला, लोकांना का आवडला नाही तर जो बियर बायसेप नेहमी लोकांना चांगलं नॉलेज देतो, जो योगाचे धडे देतो, मोटिवेशन देतो, तो जर चुकीचं काहीतरी बोलत असेल तर लोक ॲक्सेप्ट करणारच नाहीत. मात्र जर एखादा व्यक्ती वाईट बोलत असेल आणि तो जर अचानक काहीतरी चांगलं करायला गेला तर लोक मात्र त्याचं कौतुक करतात. सांगायचं काय आहे, जो माणूस जो दाखवायचा प्रयत्न करतोय, स्वतःची प्रेझेंटेबिलिटी तयार करतोय तो तसा असेलच असं अजिबात नाही. त्यामुळे जे दिसतंय त्याच्यावरती किती विश्वास ठेवायचा तो डोळसपणे ठेवायला शिका. हा त्याच्यातून एक महत्त्वाचा मोठा संदेश त्यानं दिला. कारण बियर बायसेप आहे जसा आहे तो त्या कदाचित त्या लेटेंट शोमध्ये दिसला असेल, मात्र तिथं जे सोशल मीडियावरती तो दाखवायचा प्रयत्न करतोय तो कदाचित वेगळा असेल हे लक्षात घ्यावं लागेल. त्यानंतर त्याने एक सांगितली महत्त्वाची गोष्ट, तुम्ही आयुष्यात किती मोठे व्हा, किती फॉलोअर्स कमवा, किती व्ह्यूवरशिप कमवा, मात्र अशी काही हक्काची माणसं जोडा जी संकट काळामध्ये तुमच्यासोबत उभे राहतील. त्यामुळे तुमचं कॉन्टॅक्ट स्ट्रॉंग असलं पाहिजे की जे अडचणीच्या काळात तुम्हाला बाहेर काढण्यासाठी मदतीचं ठरेल. त्याला लक्षात आलं की ज्यावेळेला संकट आलं त्यावेळेला कोणीही उभं राहत नाही, त्यामुळे स्ट्रॉंग कॉन्टॅक्ट्सच त्यावेळेला कामी येतात. तुमचा पैसा, तुमची प्रसिद्धी कुठंही उपयोगी पडत नाही. त्यामुळे चांगले हक्काचे स्ट्रॉंग वरच्या लेवलचे कॉन्टॅक्ट्स बिल्टअप करायला आयुष्यात विसरू नका हे त्यांना त्याच्यातून सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं. आणि सगळ्यात शेवटच्या टप्प्यामध्ये त्याने गोष्ट सांगितली, कदाचित अनेकांनी ती आयुष्यात अनुसरली सुद्धा, की
अनेक मोठी संकट आली तेव्हा पहाडासारखा तुमचा बाप तुमच्यासोबत उभा असतो. त्यामुळे तुमच्या वडिलांना आयुष्यात एकदा तरी आय लव्ह यू म्हणायला विसरू नका. आज म्हणा, उद्या म्हणा, 4-5 दिवसांनी म्हणा, पण निश्चितपणे म्हणा. समय रैना कसा आहे, काय आहे, मॅटर करत नाही. मात्र समय रैनानं ज्या काही गोष्टी त्याच्या त्या व्हिडिओच्या माध्यमातून शिकवल्या नक्कीच विचार करायला लावणारे आहेत. ज्यावेळेला वाईट वेळ येते ना, त्यावेळेला हे सगळं आठवतं. त्यामुळे ती येऊ नये तुमच्या बाबतीत, यासाठी निश्चितपणे काळजी घ्या. पण जर कधी आलीच तर या अनुभवातून, या व्यक्तीच्या अनुभवातून, नेहमी मराठीत म्हणतात एक म्हण आहे की समोरच्याला ठेच मागचा शहाणा, तशी एखाद्याला ठेच लागल्यानंतर तुम्ही मागचे म्हणून शहाणे व्हा. आणि तुम्हाला नेमकं काय वाटतं, समय रैनाच्या बाबतीत जे घडलं ते योग्य अयोग्य काय वाटतं कमेंटमध्ये कळवा. आणि बाकी असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.